तर नमस्कार मंडळी. तर चला, आता माझं करंज्याचं सारण शिल्लक होतं. ते सारण मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे ते चांगलं होतं, म्हणजे खराब नाही झालं. आता ते सारणाचे मी म्हटलं आज ना करंजे लाटून घ्यावं. रोज म्हणते करल पण मला काही वेळ मिळतच नव्हता. तर आज मी वेळ काढला आणि म्हटलं करंज्या करून घेते. इथे माझ्या करंज्या तळून झालेल्या आहेत आणि तेल आपलं तापलेलंच होतं. तर चला म्हटलं किराण्यामध्ये मी हा बटाट्याचा किस आणलेला होता. हा रेडीमेड आणलेला आहे मी. आणि म्हटलं आमच्या घरच्यांना खूप आवडतो बटाट्याचा किस. ते स्वीटमधून आणत असतात माझे मिस्टर कायम. पण मी म्हटलं चला ह्या वेळेस आहे ना आपण घरीच बनवूया. आणि ते स्वीटमधला चांगला पण नसतो, तर म्हणून म्हटलं तर हा जो बटाट्याचा किस आहे तो मी स्वच्छ करून घेतला. आधी ते पॅकेटमधले खराब कचरा वगैरे काढून घेतला, स्वच्छ चाळून घेतला आणि त्यानंतर असं छान तळून पण घेतलेलं आहे. आणि इथे मी तळून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. तर तुम्ही पाहू शकता माझा बटाट्याचा किस तळून झालेला आहे आणि ते थोडंसं पण राहिलेलं आहे. आता तो पण तळून घेते मी. आणि ते मीठ घेतलेले मी. तर याच्यामध्ये तुम्ही ना पिठी साखरसुद्धा टाकू शकता, पण मी नाही टाकणार आहे. आता ती पिठी साखर मिक्सरला बारीक करावं लागेल, म्हणून मी काही केली नाही. तर चला, आता राहिलेला बटाट्याचा किस मी तळून घेते आणि मस्त असं बटाट्याचा चिवडा तयार करते. करंज्या आणि बटाट्याचा चिवडा असे 2 आयटम मी बनवलेले आहेत. आता दिवाळी तर झाली, पण थंडीचे दिवस आहे म्हणून असं चटकीपट म्हणजे चटकमटक खायला छान वाटतं. आणि आमच्या घरामध्ये असं कायम काही ना काही लागतच असतं. आणि तर म्हटलं चला, आज मला वेळ पण होता म्हणून मी हे 2 पदार्थ केलेले आहेत. तर इथे मी मीठ टाकलेले आहे आणि थोडंसं लाल तिखट पण टाकलेले आहे. आता जास्त तिखट काही बनवत नाही, कारण की मुलं नुसतं पण खातात ना ती, त्यामुळं तिखट काही जास्त करत नाही. आणि हे आपण आहे ना उपवासासाठी पण खाऊ शकतो. तर झालेला आहे ह्याचा बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे. आणि इथे मस्त अशा करंज्या पण झालेल्या आहेत. थोडेसे मोदक पण केले होते मी राहिलेले पिठाचे. तर चला, या अशा पद्धतीने मी आज छान छान खायला बनवलेले. तर चला, कोणाकोणाला आवडतं बटाट्याचा चिवडा आणि करंज्या. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा.